अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। मी रफीक बिजापुरी चंपक मैदानावरून बोलत आहे। आमचा मुस्लिम धर्मीय सालाबादप्रमाणे यावर्षी इज्तिमा जिल्हास्तरीय इज्तिमा आजपासून होत आहे 2 दिवस 23 आणि 24। त्याकरिता जिल्ह्याभरातून मुस्लिम धर्मीय आमचे बांधव 10 ते 15 हजार जवळपास लोकसंख्येच्या हिशोबाने येणार आहेत आणि त्यांची सर्व व्यवस्था राहण्याची खाण्याची सर्व इथे केलेली आहे। आणि मूळ उद्देश याचा असा आहे की इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांनी जी शिकवण दिली आहे त्याबद्दलची जागृती मुस्लिम धर्मियामध्ये होऊन ती अंमलबजावणी प्रत्येकाच्या व्यक्तिच्या जीवनामध्ये प्रत्येकाने करावी, जेणेकरून विश्वबंधुत्व, समता, बंधुता आणि शांतीचा जो संदेश इस्लाम धर्माने दिलेला आहे तो सर्वांपर्यंत पोहोचेल आणि प्रत्येकाने आपल्या जीवनात त्याचं आचरण करावं। जे काही इस्लामचे हे दिलेले आहेत, इस्लामचे जे शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीनुसार प्रत्येकाने आचरण करावं आणि त्याकरता लोकांच्या प्रबोधनाकरता हा इज्तिमा दरवर्षी केला जातो। प्रत्येकाने सचोटीने जीवनामध्ये वागणे आणि सर्व चांगुलपणा आपल्या जीवनामध्ये आणणे, इस्लामचे सर्व जे काही गुण आहेत त्याला प्रत्यक्षरित्या आपल्या जीवनामध्ये त्यांनी अंगीकारावं याकरता उद्बोधनापर हा जो इज्तिमा होतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी आहे आणि तो उद्या त्याची दुआने सांगता होणार आहे। त्याकरता प्रवचनाकरता आमचे दिल्ली निजामुद्दीन येथील आमचे धर्मगुरू येणार आहेत आणि आज आणि उद्या दोन्ही दिवस त्यांचे प्रवचन त्या अनुषंगाने होतील। त्याकरता सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ते उपस्थित राहणार आहेत। त्याकरता आज जे इज्तिमाची सुरुवात आज झालेली आहे, उद्या दुआने त्याची सांगता होईल।